19 जूनपासून संपूर्ण राज्यामध्ये पोलीस भरतीची प्रक्रिया पार पडत आहे। जळगाव जिल्ह्यात सुद्धा 137 जागांसाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने भरती प्रक्रिया पार पडत आहे आणि ही जी भरती प्रक्रिया आहे ती या जळगावच्या पोलीस भरती कवायत मैदानावर पोलीस कवायत मैदानावर या ठिकाणी पार पडताना पाहायला मिळत आहे। गेल्या 3 ते 4 दिवसात या ठिकाणी 3 ते 3.5 हजारपेक्षा जास्त उमेदवारांनी या ठिकाणी शारीरिक चाचणी असेल अशा वेगवेगळ्या चाचण्या या ठिकाणी झालेल्या आहेत। मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये पावसामुळे या ठिकाणी जो ग्राउंड जे आहे मैदान जे आहे ते खराब होत असल्याने उमेदवारांना धावताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। ही बाब लक्षात घेता जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने या ठिकाणी सर्व जे धावण्याचे ट्रॅक आहेत ते कव्हर अप करून ठेवण्यात आलेले आहे। या ठिकाणी हा 400 मीटरचा ट्रॅक आहे, 1600 मीटरची चाचणी या ठिकाणी पार पडते। त्यामुळे हा संपूर्ण ट्रॅक या ठिकाणी पूर्ण काळ्या ताडपत्रीने या ठिकाणी झाकून ठेवण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे हा जो 100 मीटरचा ट्रॅक आहे हा सुद्धा पूर्ण या ठिकाणी पिवळ्या रंगाच्या ताडपत्रीने झाकून ठेवण्यात आलेला आहे, जेणेकरून या ठिकाणी धावण्याची पट्टी जी आहे किंवा मैदान आहे हे खराब होऊ नये आणि उमेदवारांना कुठल्याही पद्धतीची अडचण येऊ नये अशा पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे। अजून 4 ते 5 दिवसांपर्यंत पोलीस भरती प्रक्रिया पार पडणार आहे आणि गेल्या 3 दिवसापासून जर बघितलं तर पाऊस नव्हता, मात्र आज दुपारपासून रिमझिम स्वरूपात पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे पोलीस भरती प्रक्रियेत कुठलाही व्यत्यय येऊ नये, मैदान खराब होऊ नये अशा पद्धतीने या ठिकाणी जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने ही खबरदारी घेतली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन प्रसाद पवार सह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।